पुढची बातमी आहे मुंबईमधून। मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी हे विराजमान होणार आहेत। पदभार स्वीकारण्यापूर्वी शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी हुतात्मा चौकात जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केले। तर आपण बघतोय आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज पार पडणार आहे आणि त्या निवडणुकीच्या आधी आपण बघतोय की सगळे जे भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक आहेत ते हुतात्मा चौकात जाऊन संयुक्त महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य गमावलं त्यांना अभिवादन करण्यासाठी सगळे नगरसेवक तिथे पोहोचलेले आहेत। हुतात्मा चौकामध्ये ते अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। आपण बघतोय सगळ्यांनी फेटे घालून तिथे हुतात्मा चौकात एकत्रितपणे जाऊन अभिवादन केलेलं आहे। तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये 109 लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्या 109 लोकांसाठी हा हुतात्मा चौक आहे आणि त्या हुतात्मा चौकाच्या इथे जाऊन हे नगरसेवक अभिवादन करतात। आपण बघतोय की नगरसेवक सगळेच भाजप आणि शिवसेनेचे हे एकत्रितपणे तिथे पोहोचलेले आहेत आणि ते अभिवादन करतात। याचं हे दृश्य आपण बघतोय। यानंतर महापौर पदाची आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडेल। त्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक हे एकत्रितपणे आलेले आहेत। काही वेळामध्ये भाजपच्या रितू तावडे या मुंबईच्या महापौरपदी विराजमान होतील आणि उपमहापौरपदी संजय घाडी हे विराजमान होतील। पुढची महत्त्वाची बातमी, भाजपच्या महिला महापौर रितू तावडे आज महापौरपदी विराजमान होणार आहेत। रितू तावडे या पूर्व उपनगरातून तर संजय घाडी पश्चिम उपनगरातून निवडून आलेत। तब्बल 44 वर्षांनी भाजपचा दुसरा महापौर आज मुंबई महापालिकेच्या महापौरपदी विराजमान होणार आहे। महापौरपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाच्या वतीने कुणीही अर्ज भरला नसल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे। भाजपच्या रितू तावडे या महापौर पदाच्या तर शिंदे सेनेचे संजय घाडी हे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत। महापौर निवडीनंतर तब्बल 1434 दिवस महापालिकेवर असलेली प्रशासकीय राजवट आता संपुष्टात येणार आहे। सन 1982 मध्ये भाजपचे पहिले महापौर म्हणून प्रभाकर पै यांनी महापौर पद भूषवलेलं होतं। त्यानंतर आता महिला महापौर म्हणून रितू तावडे या विराजमान होणार आहेत। सर्वसाधारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी हा बहुमान दिलाय त्यासाठी मी भारतीय जनता पक्षाचे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सर्व वरिष्ठ नेते यांचे मी खूप खूप या ठिकाणी आभार मानतो। भारतीय जनता पक्षाचं जवळपास 44 वर्षांनी या ठिकाणी महापौर बसणार आहे। हा बहुमान भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे। सर्व जे कार्यकर्ते जे सातत्याने जमिनीवर राहून जनतेच्या सेवेसाठी काम करत असतात आणि त्यांच्या सगळ्यांच्या कष्टातून या ठिकाणी महायुतीचे 118 नगरसेवक महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत आणि हा बहुमान मिळाला आहे तर अर्थात आनंद भरपूर आहे। मुंबई भगवी आहे, महाराष्ट्र हा भगवा आहे आणि भारतही भगवा आहे म्हणून आम्ही भगव्या परिधानात आलो। जय श्रीराम। मूळ मुंबईकर हा टॅक्सपेअर आहे। मुंबईकरांनी ही घडवलेली मुंबई आहे आणि मुंबईकरांना जर फुटपाथ नसेल चालायला आणि जर तो फुटपाथ या अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्यांनी जर तो एन्करेज केला असेल तर ते काढण्याचं काम नक्की करणार। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे। सुमित यांच्यासह नवनाथ बन भाजपचे प्रवक्ते ते देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, तब्बल 44 वर्षांनी भाजपचा दुसरा महापौर आज मुंबईला मिळतोय, काय भावना आहेत तिकडे? बरोबर आहे, थेट भावना आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। 44 वर्षानंतर महापौर आज भाजपाचा बसतोय, काय भावना आहेत, काय वातावरण आहे? खरं तर आज मुंबईचा इतिहास हा सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल असा आहे। मुंबईच्या विकासाचं सुवर्णपान आजपासून सुरुवात होते। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं त्याच पद्धतीनं आता मुंबईला पुढे घेऊन जाण्याचं काम मुंबई महापालिकेच्या माध्यमातून केलं जाईल। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे, हा प्रभू रामचंद्रांचा भगवा आहे आणि हा भगवा मुंबई महापालिकेवर फडकवतोय। काही लोकांनी जाणीवपूर्वक औरंगजेबाचा झेंडा
मुंबई महापालिकेवर फडकवण्याचा प्रयत्न केला होता, पण मुंबईकरांनी त्यांना साथ दिली नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, प्रभू रामचंद्रांच्या हिंदुत्ववादाचा भगवा आज मुंबई महापालिकेवर फडकतो, याचा जास्त आनंद आहे. तुम्ही आज खरं तर म्हणजे महापौर निवडल्यानंतर जातात हुतात्मा स्मारकात, पण तुम्ही आधी गेलात, काय कारण आहे? आजपर्यंत अजेंडा असा होता की खुर्ची उपभोगायची, सत्ता उपभोगायची, मग वेळ मिळाला तर अभिवादन करायचं किंवा अजेंडा पूर्ण करायचा आहे. भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे की आधी अजेंडा पूर्ण करायचा. आम्हाला खुर्ची महत्त्वाची नाही, आम्हाला जनतेचे सेवेकरी म्हणून आम्ही इथं आलेलो आहेत. आजपर्यंत मेवा खाणारे लोक सत्तेवर बसले होते, आज सेवा करणारे लोक सत्तेवर आहेत. त्यामुळं आधी आम्ही अभिवादन केलं आणि मग आम्ही जनतेचे सेवक म्हणून खुर्चीवर बसणार आहोत. नक्कीच धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण बघतोय सध्या हे सगळे नगरसेवक आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या महापौर निवड प्रक्रियेमध्ये कालच जसा निर्णय झाला तसे ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक देखील उपस्थित आहेत. या सगळ्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी होणार आहेत आणि त्यासाठी हे सगळे नगरसेवक देखील यायला लागलेले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे लालबागमध्ये नगरसेवक आपल्यासोबत आहेत. पण सर, शिवसेनेचे नगरसेवक आज इथे उपस्थित राहतील की नाही अशी चर्चा होती, पण आता तुम्ही कालच्या आदेशानंतर आलेले आहात, कार्यक्रमात सहभागी होणार आहात. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक उपस्थित राहतील. भले ही निवडणूक महापौराची बिनविरोध हो, पण उपस्थिती सगळे नगरसेवक राहणार आहेत आणि कुठेतरी पक्ष संख्याबळ असते, त्याच्यामुळे बिनविरोध निवडणूक होते. संख्याबळ जास्त आहे, पण काल आणखी महत्त्वाचे आदेश देण्यात आले होते की विरोधाला विरोध जास्त हा दाखवून दिलाच पाहिजे आणि आपली संख्या मोठी आहे. नक्कीच, कारण का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघर्षातून निर्माण झालेली आहे आणि तुम्ही पाहतच होता एवढी 4 वर्ष प्रशासकीय बसलेले, तर जी 92,000 कोटीची जी FD होती ती आज कुठेतरी त्यांनी सौंदर्य महानगरपालिका मुंबईच्या सौंदर्यासाठी वापरून ती 70,000पर्यंत आणली आहे. म्हणजे जवळजवळ 22,000 कोटी ते वायपळ खर्चच केला. तुम्ही बघवते 4 वर्षात काय केलं आहे, तर त्याचा पण कुठेतरी त्यांना परिणाम भोगावा लागते. नक्कीच. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक आणि भाजपाचे सगळे नगरसेवक आपण बघताय आजच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आले असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि सगळेच नगरसेवक इथे येत आहेत. याआधी हुतात्मा स्मारकात सगळे नगरसेवक गेलेले होते. काय होतं, प्रत्येक वेळेला महानगरपालिका महापौर बसल्यानंतर ते इथून निघतात आणि मग जाऊन हुतात्मा स्मारकामध्ये अभिवादन करतात. मात्र यावेळेला तसं भाजपानं न करता आधी ते हुतात्मा स्मारकामध्ये गेले आणि तिथे जाऊन त्यांनी अभिवादन केलं आणि त्यानंतर ते महानगरपालिकेमध्ये आलेत. महानगरपालिकेमध्ये येऊन या सगळ्या नगरसेवक आता सहभागी होणार आहेत. शिरसाट सर, आज भाजपाचा महापौर बसतोय. 44 वर्षानंतरचं स्वप्न म्हणजे मागच्या वेळेला तुम्ही होतात ना सरकारमध्ये ना बाहेर, पण आता तुम्ही थेट सत्तेत आहात. आज भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी सुवर्ण दिवस आहे. 44 वर्षानंतर भाजपचा महापौर मुंबई महापालिकेमध्ये सत्तारूढ होतो आहे. हा मुंबईकरांच्या सेवेसाठी, त्यांना एक चांगला जीवनमान आणि राहणीमान देण्यासाठी सत्तारूढ होतो आहे आणि त्याचा प्रत्येक मुंबईकरांना लवकरच येईल. तर प्रत्येक मुंबईकरांना लवकरच येईल. या सत्तेचा आम्ही कसा लोकांसाठी उपयोग करणार आहोत असं भालचंद्र शिरसाट हे भाजपाचे नगरसेवक माजी होते त्यांनी सांगितलंय आणि सगळे नगरसेवक येत आहेत आनंद. तर यानंतर आपण जाऊया थेट सुस्मिता बदाने आपल्या प्रतिनिधींकडे. नेमकं सुस्मिता, आज 44 वर्षांनंतर दुसऱ्यांदा भाजपचा महापौर बनतोय. आपण पाहिलं की महापौर पदाची शपथ घेण्याआधी, विराजमान होण्याआधी हुतात्मा चौकात जाऊन सगळ्या नगरसेवकांनी अभिवादन केलेलं आहे. काय सांगशील? नक्कीच आपण बघतोय पालिकेच्या मुख्यालयामध्ये सगळे नगरसेवक जमायला आता सुरुवात झालेली आहे आणि ती वेळ जवळ आलेली आहे ज्या वेळेला अधिकृतपणे महापौर पदाची निवड ही सुरू होणार आहे. एकीकडे आपण बघतायत सगळे नगरसेवक हे हळूहळू एकत्र यायला सुरुवात झालेली आहे. हुतात्मा स्मारकाच्या इथे नतमस्तक झाल्यानंतर हे सगळे नगरसेवक आता मुख्यालयामध्ये येऊन पोहोचलेले आहेत. त्यानंतर ते सभागृहाच्या दिशेने जातील आणि याच दरम्यान आपण जर बघितलं तर सगळे भाजपचे नगरसेवक असतील, शिंदेचे शिवसेनेचे नगरसेवक असतील आणि ठाकरेंचे नगरसेवक सुद्धा काही वेळातच इथे पोहोचणार आहेत. ठाकरेंचे नगरसेवक हे पक्ष कार्यालयामध्ये येतील आणि त्यावेळेला ते लोकांशी संवाद साधतील. खरं तर इथेच त्यांचं हे पक्ष कार्यालय आहे जे आता सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पक्ष कार्यालयामध्ये अनेक प्रमुख एकूणच आपण जर बघितलं तर सकाळपासूनच भाजपकडनं भगवा
अर्थात हिंदुत्वाचा रंग भगवा अशा पद्धतीची एक प्रतिमा तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात होते आणि तशाच पद्धतीची तयारी आपल्याला दिसते समोर. 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये राज्य करून त्यांना स्वतःचं केलेलं एकही काम दाखवण्यासाठी नव्हतं, अशाच प्रकारचे लोक फेक नरेटिव्ह पसरवत होते. आता जवळजवळ 44 वर्षांनी परत एकदा भारतीय जनता पार्टीला संधी मिळाली आहे. त्या संधीचं कसं ते सोनं करतायत ते पाहायचं आहे. कारण का त्यांच्याबरोबर युतीमध्ये असलेला गेली पक्ष म्हणजे शिंदेगड गेली 4 वर्ष त्यांनी जो 92,000ची FD होती महानगरपालिकेची ती 70,000वर कशी आणली त्याचा त्यांना खुलासा करावा लागेल. आणि भगवं हिंदुत्व राहिलं ते आता समजेलच भगवं हिंदुत्व कसं आहे. कारण का बांगलादेशीनं त्यांनी बाहेर हटवायचा मोहीम चालू केली आहे. तर त्याचा परिणाम कसा होतो किंवा पूर्णपणे ते हटवतात की नाही ते पाहण्यात येईल. तुमच्या शेजारी शिंदेची शिवसेनेचं कार्यालय असणार आहे. आज खरं तर तुमचा उमेदवार रिंगणामध्ये नाहीये, ही बिनविरोध निवड होतीये. कुठेतरी संख्याबळाचं गणित असेल म्हणून ती निवडणूक बिनविरोध होते. कारण का बिनविरोध असल्यामुळे पण आमचे सगळे शिवसैनिक उमेदवार महानगरपालिकेत हजर राहणार आहेत. नक्कीच आपण बघतोय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं किरण तावडे हे विजयी नगरसेवक होते आणि आमचे सगळे नगरसेवक उपस्थित राहणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. मी त्यांना अजूनही सांगतो की गेल्या 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेवर राज्य करत असताना मुंबईकरांसाठी मराठी माणसासाठी केलेलं एक काम त्यांनी दाखवावं. अजूनपर्यंत निवडणुकीची कॅम्पेन झाली, निवडणूक झाली, निकाल लागले, महापौर आणि उपमहापौर सुद्धा आज या महानगरपालिकेमध्ये विराजमान होण्यासाठी जात आहेत. परंतु अजूनपर्यंत उद्धव ठाकरेंनी 25 वर्षामध्ये मुंबई आणि मराठी माणसासाठी केलेलं एकही काम अद्यापपर्यंत त्यांनी दाखवलेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज की. तर आपण बघतोय की भाजपचा 44 वर्षांनंतर आता महापौर बनणार आहे. दुसरी वेळ आहे भाजपची मुंबईच्या महापौरपदी विराजमान होण्याची आणि भाजपच्या महिला नेत्या रितू तावडे या लवकरच आता महापौरपदी विराजमान होणार आहेत. आपण बघतोय माजी महापौर किशोरी पेडणेकर या देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसून येत आहेत. कुठलाही उमेदवार द्यायचा नाही अशी भूमिका शिवसेना उभाठा पक्षाकडून घेण्यात आलेली होती आणि त्यामुळेच ही निवडणूक बिनविरोध होते. बिनविरोध ही निवडणूक होणार आहे आणि भाजपचा महापौर हा मुंबई महापालिकेवर बसणार आहे. आपण बघूयात किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणतात, त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय समोर येते. ज्या महापालिकेच्या प्रथा परंपरा नियमावली या आणि आज महापौर बसतोय, जय संख्येचं गणित अंकांचं गणित ते मान्य आहे आणि हा आमच्यासाठी सगळ्यांसाठी तो उत्साह आहे. त्यामुळे उत्साहाच्या याच्यामध्ये आम्ही सगळेच आहोत आणि महिलेला स्थान दिले. मुळामध्ये आम्ही जे म्हणत होतो की बाबा आम्हाला मराठीच पाहिजे, आधी चाललो होतो हिंदू, मग शेवटचे 2 दिवस मराठी, तर ठीक आहे आम्ही म्हटलं होतं की मराठी हा हिंदू असतो, ते झालंय. त्यामुळे चांगलं वातावरण आहे, अजिबात वातावरण बिघडता कामा नये. सगळ्यांनी उत्साहात आपलं काम केलं पाहिजे. नाही कशा एक मिनिट, तुम्ही ना उगाच चुकीचं आमच्याकडनं वधवून घेऊ नका. आमचे जर 65च आहेत तर भीती आणि काय संबंध काय, त्यामुळे तो काय प्रश्नच नव्हता. त्यामुळे जे आहे ते एक्सेप्ट करून आम्ही पुढे चाललो. मुळात आता सभागृह चालवणार कोण, कसं चालवताय ते पहिल्या दिवसापासून दिसेल आणि जर ते चुकीचं चालवत असतील तर आमचे नेते संजय राऊत जे बोलले होते मुंबईसाठी काळा दिवस, ते कधी सुरुवात होते बघू ना. आम्ही मुंबईमध्ये ज्या पद्धतीने अजित पवारांचं आपण सगळे समजतोय तर ती श्रद्धांजली सुद्धा असते. ती जर पहिली आली तर मग कुठलाच विषय येऊ शकत नाही आली तर आम्ही घेणार आहोत. मुंबईमध्ये सगळ्यात मुद्दे
तर आपण बघतोय की किशोरी पेडणेकर यांनी आत्ताच माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. संख्याबळ आम्हाला मान्य आहे आणि त्यामुळे वातावरण न बिघडवता अगदी आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात ही निवडणूक पार पडावी अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाकडून कुठलाही उमेदवार इथे देण्यात आलेला नाही आहे.